आई मला हाच ड्रेस पाहिजे. आता काही सण नाही, काही नाही. अगं पण आई गणपती तर येणारच ना थोड्या दिवसात. बघ ना किती छान आहे ड्रेस. प्लीज घे ना आई. ह्याच्यावर एम्ब्रॉयडरी केवढी चांगली आहे. घे ना गं आई. गणपती बाप्पा येतील ना तेव्हा घेऊया ना आपण. नाही मला आत्ताच हवाय. बरं दादा, हा जरा ड्रेस दाखवा बघू. केवढ्याला ड्रेस? 550. नको, राहू दे. अरे बाळा, आपण दुसरा ड्रेस बघू. हे बघ. काम करा, हे पैसे घ्या. हा, हे घ्या. अहो भाऊजी, कशाला नाराज होत आहे? तुम्हाला सांगितलं ना की मी ताईकडनं पैसे नाही घेणार नाही. अहो मी मोहिनीचे नाही, हे या मुलीला हा ड्रेस हवाय ना, त्या ड्रेसचे पैसे हे देऊन टाका. हा ड्रेस देऊन टाका त्यांना. द्या द्या द्या, लवकर जा. बेबी, तुला हा ड्रेस हवा होता ना? घे. अहो दादा नको. किती महाग ड्रेस आहे हा. अहो पैसे दिलेत कुणी? माझ्या भावाजीने, ते बघा. कुठे गेल्या? आता तर होते. बेबी, हा ड्रेस ठेव तुला. म्हणाले होते ना, चांगल्या माणसाला जपावं लागतं, अगदी स्वतःमधलं सुद्धा. निघूया. चल सुनील. हे काय आहे? प्रतापराव आणि तुझ्या डिवोर्सचे पेपर्स. खरं म्हणजे आज लगेचच आपल्या लग्नाबद्दल बोलणार होतो मी, पण नंतर विचार केला असं घाईघाईत नको. ए शालिनी, आता इमोशनल नको होऊस. ऐक माझं, आता आपले रडायचे दिवस संपले बरं का. तो प्रतापराव गेला ना जेलमध्ये, आणि आपल्या मुलीलाही किती चांगला नवरा मिळालाय, हो ना. सगळं चांगलं होतंय आणि ह्यापुढे आता सगळं चांगलंच होणार आहे. वय झालं बहुतेक आता. अचानक खूप आनंद मिळाला तर सहन होत नाही. हा मॅडम, आता सवय करून घ्या या आनंदाची. ते पेपर्स उद्या जेव्हा आपण कोर्टमध्ये सबमिट करू ना, त्याच्यानंतर तुला ऑफिशियली डिवोर्स मिळेल. त्यानंतर आपण लग्न करूया. त्याच्यानंतर तरी कार्तिकी आणि मोहिनीचा मी ऑफिशियली बाबा होईल. हे पेपर्स, त्यावरचा स्टॅम्प, माझा घटस्फोट आणि मग लग्न, हे सगळे फक्त उपचारच आहेत. एक चांगला नवरा आणि चांगला बाबा तुम्ही आधीपासूनच होतात. अरे थांबा. आई, हे आरतीचं ताट वगैरे. काय काय चाललंय? संध्याकाळची वेळ आहे, नवी नवरी घरात येते. याची खरंच काही गरज नव्हती. असं कसं?
गरज तर आहे. आता त्या दिवशी गृहप्रवेशाच्या वेळेला मी येऊ शकले नाही की नाही, म्हणून हे सगळं. नवीन ड्रेस आहे, छान दिसतेस. थँक्यू. कलर सूट होत आहे तुला. बस. तू का उभा आहेस? बस ना. अजिंक्य, सॉरी वहिनी, रागाच्या भरात 2 शब्द जास्त बोलून गेलो. भाई, पुढे काही मॅटर झाला ना तर मला सांग, एकटा जाऊ नकोस, रिस्क घेऊ नकोस. ओके? बरं, तर प्रतापरावला शिक्षा होईल ना नक्की? होईल ना, शिक्षा तर होईल. पण ते सगळं अमरापूरला जे काही घडलं ते न्यूज चॅनलवर दाखवलं का? म्हणजे तिथे बघितलंस का? ऑब्व्हियसली सगळ्या न्यूज चॅनल्सवर दाखवतायत हे सगळं. थॉट सो. मोहिनी, तुझ्या आईबाबांना खूप त्रास झाला असेल ना? हो, त्रास झाला, पण हे आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे होते, म्हणून आम्ही निभावून नेली. आहेस माझा राघव तसा. काय गप्पा झाल्या की नाही तुमच्या? नाही, त्यांना आता झोपू दे. मोठ्या संकटातून बाहेर आलेत ते. हा, राघव बेटा, चल, झोपायला जा. हं? काही गप्पा मारायच्या अजून? मी मम्मा, तू सांगितलंस ना म्हणून मी सॉरी बोललोय, पण मला यातलं काहीच पटत नाहीये. पटत मलाही नाहीये, पण आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये. मोहिनी तिच्या घरचे सगळे मेले असते. राघवने मूर्खपणा केला, सगळ्यांना वाचवून आलात. त्यात तो प्रतापराव पण जेलमध्ये गेलाय. मग आता आपण काहीच करायचं नाही, गप्प बसून राहायचं फक्त. जे करायचंय ना ते दीपा करेल. कारण तिला असं वाटतंय की राघवचं लग्न झालेलंच नाहीये. काय? तिला अवॉइड करायला राघव हे सगळं नाटक करतोय. कारण नुसतं नाटक करून काहीच उपयोग नाहीये, प्रूव्ह करावं लागेल ना. दीपा बघून घेईल ना काय करायचं ते. आणि जर ते खरं असेल ना, तर दीपा विल मेक देअर लाईफ हेल.